या कार्यक्रमाचे प्रायोजक पीतांबरी हेल्थ केअर डिव्हिजन. श्रोतेहो नमस्कार. पीतांबरी हेल्थ केअर डिव्हिजन प्रस्तुत पीतांबरी न्यू क्युरॉन प्लस या कार्यक्रमात मी शिवानी नेमावरकर आपलं स्वागत करते. पीतांबरी न्यू क्युरॉन प्लस ची माहिती देण्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्यासोबत उपस्थित आहेत पीतांबरी हेल्थ केअर डिव्हिजनचे असिस्टंट जनरल मॅनेजर आणि आयुर्वेदाचार्य मंदार फाटक. मंदार सर नमस्कार. कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार श्रोते हो. मंदार सर, प्रवासामध्ये कंबरदुखी, गुडघेदुखी यासारखे त्रास असणाऱ्या मंडळींनी कोणती विशेष काळजी घेतली पाहिजे? चांगला प्रश्न आहे. कारण की आता सुट्ट्या चालू होतील आणि लोक बाहेर प्रवासाला निघतात. अच्छा. तर अशा वेळेस साधारणपणे ज्यांना कंबरदुखी आहे किंवा बऱ्याच वेळा सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस आजकाल दिसून येतो, तर अशा लोकांनी 2 काळज्या घेणं खूप आवश्यक आहे. जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांमुळे सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस आणि लंबार स्पॉन्डिलायसिस या दोन्हीमध्ये त्रास होण्याची शक्यता जास्त असते. तर अशा वेळेस कमरेचा पट्टा किंवा मानेचा पट्टा याचा जरूर वापर करावा. त्याच्यामुळे जो त्रास होणार आहे किंवा ज्याला आपण म्हणूया की शॉक ऍब्सॉर्बिंग म्हणून तो पट्टा काम करतो, तर जे आपल्या मसल्सना होणारे त्रास आहेत तर ते त्याच्यामुळे कमी होते. ही काळजी घेतल्यामुळे तुम्ही बसने किंवा ट्रेनने जर प्रवास करत असाल तर याच्यामुळे तुम्हाला पुढचं जे दुखणं आहे हे कमी होईल. कारण जो पट्टा आपण वापरणार आहोत त्या पट्ट्याचा वापर तुम्हाला कमरेला सपोर्ट म्हणून होतो आणि तो सपोर्ट वापरल्यामुळे तुमचा जो स्पायनल कॉर्ड आहे किंवा मणका आहे तर त्याला आधार मिळतो. श्रोते हो, पीतांबरी न्यू क्युरॉन प्लस याबद्दल अधिक माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर पीतांबरीच्या प्रतिनिधीशी सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा क्रमांक आहे 9004833166. 9004833166. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9004833166. मंदार सर, तुम्ही कंबरदुखी किंवा गुडघेदुखीच्या त्रासाबद्दल सांगत होतात. जसं आता ज्येष्ठ नागरिक किंवा जे लोक बाहेर पडतील प्रवासासाठी तर त्यांच्यासाठी एक मेन प्रश्न असतो की रेल्वेचे पूल कसे चढून जायचे. बरोबर. तर मी त्यांना असं सजेस्ट करेन की पीतांबरीचे न्यू क्युरॉन प्लस ऑइल जे आहे त्याचा तुम्ही शक्यतो रात्री झोपताना मालिश करायला सुरुवात करा. त्याच्यामुळे तुमची गुडघेदुखी आहे ती कमी व्हायला मदत होईल. तुमच्या मसल्स जे आहेत त्यांच्यामध्ये ताकद वाढेल आणि जो काही रेल्वेचा पूल आणि चढ उतार होणार आहे तुमच्या प्रवासामध्ये तर त्याच्यामध्ये जो होणारा त्रास आहे तो कमी होईल. आणि मी याच्या आधी पण सांगितलं की पीतांबरीचे न्यू क्युरॉन प्लस ऑइल जे आहे ते रोल ऑन या स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे. तर तुमचं जे फर्स्ट एड किट आहे तर त्याच्यामध्ये पीतांबरीच्या न्यू क्युरॉन प्लस रोल ऑनचा सुद्धा नक्कीच समावेश करा. म्हणजे तुम्ही अगदी गाडीतनं जाता जाता सुद्धा जर तुम्हाला लचकलं किंवा मुरगळलं तरी सुद्धा तुम्ही ते रोल ऑनचा जरी नुसता मसाज केलात तरी सुद्धा तुम्हाला बरं वाटेल. आणि ह्या पीतांबरी न्यू क्युरॉन प्लस रोल ऑन बद्दल जर अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर पीतांबरीच्या प्रतिनिधीशी तुम्ही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा क्रमांक लिहून घ्या, 77188 09915. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 77188 09915. मंदार सर, जाता जाता आमच्या श्रोत्यांसाठी प्रवासासाठी काही टिप? नक्कीच. आपल्याकडनं शक्यतो जंक फूड खाणं जास्त होतं. या जंक फूडमुळे वात तुमचा वाढतो आणि हा वात वाढला की गुडघेदुखी म्हणा किंवा कंबरदुखी म्हणा याचा त्रास त्या वातामुळे जास्त होतो. तर अशा वेळेस शक्यतो जंक फूड खाणं जे आहे ते टाळलं पाहिजे. प्रवासामध्ये काय खायला ठेवावं तर असं मी सजेस्ट करेन की फळं आहेत, जसं सफरचंद आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारची ताजी फळं तुम्हाला प्रवासामध्ये उपलब्ध होऊ शकतात. त्याचा तुम्ही वापर नाश्ता किंवा जेवण याच्यासाठी सुद्धा करू शकता. तर अशी फळं खाल्ल्यामुळे एकतर तुमची ताकद पण व्यवस्थित मेंटेन राहते आणि त्याच्यामुळे जे काही पचन आहे ते तुमचं व्यवस्थित राहतं. तुम्ही वेगळं काही जंक फूड खाण्यापेक्षा ताजी फळं खाणं कधीही चांगलं, ज्याच्यामुळे तुमचा वात वाढणार नाही आणि कंबरदुखीसारखे त्रास प्रवासामध्ये होणार नाहीत. वा, मंदार सर, तुम्ही आज इथे आलात आणि पीतांबरी न्यू क्युरॉन प्लसच्या रोल ऑनच्या वापराविषयी तुम्ही आमच्या श्रोत्यांना खूप छान माहिती दिलीत. त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद श्रोते हो. श्रोते हो, पीतांबरी न्यू क्युरॉन प्लस याबद्दल अधिक माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर पीतांबरीच्या प्रतिनिधीशी सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा क्रमांक आहे 9004833166. 9004833166. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9004833166. श्रोते हो, पीतांबरी न्यू क्युरॉन प्लस या कार्यक्रमामध्ये पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पीतांबरी हेल्थ केअर डिव्हिजन.